रीड. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील आकृतीतील दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहे आणि A, B, C आणि D अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर निवडीचे आकृतीची निवड करा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांची जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करून तुमचे वर्तुळ उत्तर काळे दर्शवा. करा. ओके, तुमचं उत्तर दर्शवा. बघा, हा जो आहे भाग, 8वा भाग जो आहे तुमचे कागद असतो, कागदाच्या घड्या घातलेल्या असतात. 2 घड्या किंवा 3 घड्या असतील, 4 घड्या असतील, तर त्या घड्या घालून तुम्हाला कुठंतरी भोके पाडलेली असतील किंवा तिथे तुम्हाला कट दाखवलेला असेल आणि तोच घड्या जशा घड्या घातलो त्याच विरोध दिशेने घड्या जर उघडल्यानंतर आपली डायग्राम कशी दिसते हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि आपला कागद कसा दिसतोय हेच चेक करायचं आहे. बघा, पहिल्यांदा घडी जो आहे 29 वा जो क्वेश्चन आहे, माझा कागद असा होता, मग घडी कशी घातली, इथून घातली, मग असा झाला, मग अशा झाल्यानंतर कागद असा झाला, असा झाल्यानंतर घडी घातली इकून तर कागद असा झाला, मग आता दोन्ही प्रकारे झाला. मग आता काय होईल बघा, आता घातला इकून, मग इथं कट टाकलाय आणि इथं पण कट टाकलाय, दोन्ही ठिकाणी कट टाकलाय, मग माझी डायग्राम कशी दिसेल? तर तुम्हाला आता काय करायचंय बघा, तुम्ही शोधायचं आहे, मला उत्तर सांगायचंय. चला, पर्याय क्रमांक सांगा फास्ट. पर्याय कशी दिसेल क्रमांक मी तुम्हाला? पर्याय क्रमांक ए, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. बघा कसं दिसणार आहे बघा, मी काय करणार, आता घडी घातलाय, मी ओपन केल्यानंतर माझी घडी इथं पण असा खास दिसेल आणि मग काय होईल, याचा मिरर इथं येईल, याचा मिरर इथं येईल आणि माझा कागद हा पूर्ण ओपन झालेला असेल. तर माझी डायग्राम आणि हा जो खाच आहे तो इथं दिसेल मिरर याचा आणि याचा पण इथं मिरर दिसेल. तर माझी अशी डायग्राम दिसली पाहिजे. बघा, इथं पण तुमचा छोटासा कट आहे, इथंही कट हवंय मला, इथंही कट आहे. पर्याय क्रमांक ए हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, करेक्ट उत्तर असणार आहे. इथं पण काच आहे आणि इथं पण काच आहे. बरोबर, पर्याय क्रमांक ए इज करेक्ट आन्सर आणि अदर ऑप्शन इज रॉंग. ओके, चला ठीक आहे, सगळ्यांना समजलं. पाच एकदम सोपा आहे, तुम्हाला घड्या पण अवघड वाटत नाही, एकदम सोपा, एकदम इझी. कसाही क्वेश्चन विचारायचं तुम्हाला आलं पाहिजे. ओके, मिरर करायचं सिंपल आणि सिंपल साध्या याच्यात आणि ओपन केल्यानंतर आपल्याला कसं दिसणार आहे ते एवढं. मिरर टॉपिक फार महत्वाचं लागणार आहे आपल्याला, फार महत्वाचं आहे. 2 आपले कव्हर होणार आहेत. ओके, तर बऱ्याच जणांना हा जो फोल्डिंग अनफोल्डिंगचं अवघड जात होतं, पण सगळ्यांना सोपं जात आता. ओके, व्हेरी गुड. चला पुढचं. चला, आता तिरकी घडी घातलेली आहे, कागदाची तिरकी घडी घातलेली आहे बघा. ओके, हा तिरकी घातलेला आहे बघा. कागद होता असा आपला साधा सिंपल आणि तिरकी घडी घातलेली आहे अशी इकडं. ओके, इकडल्या साईडला घडी घातली. पर्याय घडी क्रमांक घातल्या, सी. हो थांबा थोडंसं. आता इथून तुमचं काय केलेलं आहे, मग परत इकडे घडी घातलेली आहे, म्हणजे इथं छोटासा आणि इथं तुम्हाला कट दिलेला आहे, इथं भोग मारलेला आहे. बरोबर, इथं भोगे पाडलेली आहेत बघा. हे असं आहे ना, तुम्ही बघा इथं बघा, हे बघा असा डायमंड शेप मारलाय. मग डायमंड शेप मारल्यानंतर आपण जेव्हा ओपन करू याचीच मिरर घेऊ. याची जर मिरर घेतली, आपण काय केलं, ओपन करते वेळेस जशी घडी घातली तशीच ओपन करू आपण. मग आता इकून घडी घातली होती, तुम्ही इकून ओपन केल्यानंतर मी इथं आरसा ठेवलाय, समजा एक्स वाय, आता जसं की एक्स वाय ठेवला समजा इथं, तर माझा कशी डायग्राम दिसेल, माझी डायग्राम इथं अशी दिसेल का नाही, डायमंड असा दिसणार आहे. बरोबर, मग आता मी याचा सरळ सरळ मिरर करणार, मग मी याचा मिरर करणार, याचा मिरर केल्यानंतर काय होईल, असा दिसेल. मग याचा मिरर करून घेऊया, तो असा दिसेल. चला, 4 डायमंड दिसतील एका कागदावर, 4 डायमंड व्यवस्थित. 6 डायमंड दिसायचा संबंध येणार नाही, कॅन्सल. इथं 4 आहे, इथं असे डायमंड दिसते. ओके, इथं काय सरळ सरळ डायमंड दिसतील का, तर नाहीये, ऑप्शन कॅन्सल. नंबर सी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ह्या सरळ सरळ दिसतील का, नाहीये. इथं आपले सरळ सरळ आहेत रे, म्हणजे पॅरल लाईन मध्ये आहेत का, हाफ पॅरल मध्ये आहे बघा, हाफ पॅरल रो आणि कॉलम मध्ये बसतात. हे रो आणि कॉलम मध्ये दिसतात का, नाहीये, हे टच होतं. ओके, म्हणून ऑप्शन सी. क्रमांक आपला सी आहे. ओके, व्हेरी गुड, सी. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना समजत आहे. ओके, व्हेरी गुड. ओके, पुढचा प्रश्न घ्या. 31. आता 31 बघा, 31 बघा. चला फास्ट, चला 31 मध्ये पण कट मारलेला कसा येणार आता बघू. सी. सी, बर, तिथं पण सी म्हणतायत. बघूया आपण. आपण काय केलेलं आहे, आपला जो कागद होता असा होता,
फोल्ड मारला या साईडला, ओके, या साईडला, परत घडी घातली या साईडला, मग छोटस झालं, आणि इथंही छोटासा सी कट असा मारलेला आहे. ओके, छोटासा इथं कट मारलाय, तर मग हा पण काय होईल, असा कट येईल, आणि हा पण असा येईल, असा फुल छानसा फुल बनून जाईल इथं. ओके, छानसा फुल असा बनेल, कारण मिरर आकृती करा त्याची, मिरर करा, छानसा फुल तयार होईल. हा जर बसणार नाही, हाही बसणार नाही, पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर करेक्ट असणार आहे. ओके, चला, असं तुम्हाला काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन तुमचं तसं असलं पाहिजे. ओके, चला, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. चला, हा जो आहे 32, बघा 32 घ्या. चलो 32. ओके, बघा हा जो आहे आपला कागद, तो कागद काय करायचा आहे, आपल्याला फोल्ड करायचा आहे सी पलीकडल्या साईडनी. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो, जो ला फोल्ड केलेला. ओके, आणि इथं कट मारलेला आहे. कट मारल्यानंतर जी आहे, ए शांत बसा रे, याची मिरर इथं अशी दिसणार आहे. मग या दोघांची मिरर असे दोन इथं नॉच दिसणार आहेत. ओके, हे टिंब आहेत ना रे, चला टिंब आहे तर मी लाईन मारतो, चला अशी, आणि याची पण मिरर तुम्हाला अशी दिसणार आहे. चला, हे टिंब आहेत ना गोल गोल, मला दिसणार तुला टिंब आहेत तीन तीन, हा. ओके, चला, याचं उत्तर कसं येणार आहे आपलं, पर्याय क्रमांक काय रे सांगा सगळ्यांनी, चॅट बॉक्स मध्ये टाका आता, बोलू नका. सी. सी ओके. ओके, व्हेरी गुड, सी तुमचं उत्तर बरोबर. हा प्यारा व्यवस्थित नाही, ते छोटे मोठे टिंब आहेत. मी काय केलं, लाईनी मारल्या, चला असू द्या, हा कॅन्सल आहे आणि हा पण कॅन्सल आहे. पर्याय क्रमांक सी इज करेक्ट आन्सर. ओके, सी इज करेक्ट आन्सर. सगळ्यांना इथपर्यंत समजलं. बघा किती सोपा पेपर आहे, तुम्ही अभ्यास केलं तर तर तुमचं पेपर निघून जाईल. तुम्हाला 10वी पर्यंत काहीच करायची गरज लागणार नाही. एवढं छान आपल्याला शाळा भेटून जाईल तुम्हाला. ओके, कारण तुम्ही आता कष्ट घेतल्यात तर तुम्हाला चांगलं नवोदयला नंबर लागल्यानंतर बाकी सगळं तुम्हाला स्टायपंड भेटतो. तुम्हाला एज्युकेशन तुमचं फ्री असणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदम छान एज्युकेशन मिळतं, आणि हा त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. आता काय किती दिवस राहील बघा बरं नवोदयला, राहिलेत किती आपल्याला महिना, 15 काहीतरी पेपर वाटतं, 15 तारखेला येणार आहे पेपर. किती हो तारखेला रे? सर. ज्यांच्या हो 15ला. सर. हा, ज्यांच्या 15ला पेपर आहे, जर आपल्याला आता नुसतं काय करायचं आहे, हे आपल्याला क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन, नुसतं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, नुसतं क्वेश्चन पेपर. काय होतं, आपल्याला फॉर्मॅट डोक्यामध्ये बसतो, आणि रिपीटेड क्वेश्चन आहेत ना, रिपीटेड क्वेश्चन आपल्याला भरपूर आपल्याला मिळून जाते, आणि आपल्या लक्षात येतं की बाबा हा हे सरांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि आणि सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला खरंच क्वेश्चन पेपर जेवढे तुम्ही सॉल्व्ह कराल ते पण काय स्वतः मनाने, अँड देन तुम्ही मार्क चेक करा स्वतःचे. काय करायचे, मार्क काय करायचे, चेक करायचे. मग म्हणायचं हा आपल्याला हा किती चुकले आणि कुठल्या टॉपिकवर चुकले, देन आपल्याला काय करायचं त्याच्यावर स्टडी करायचं. ओके, बरोबर. आधी काय करणार आपण, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा. बघा तुम्हाला कसा अभ्यास करायला सांगतो, थोडंसं आपल्याकडे दिवस फार कमी आहे. कमी म्हणजे आपल्याला पेपर येतो, अभ्यास भरपूर केला पाहिजे. आता समजा हा पेपर आहे, आपण काय केलं आपल्या मनाने सॉल्व्ह केलं. समजा हे एवढे आहेत, समजा जेवढे काही प्रश्न असतील तेवढे आपल्याला काळे करावं लागणार आहे. ओके, बरोबर, थ्रू काय करायचं. मग आपण काय करायचं, आपला समजा 50 मार्क्स पकडू, मॅथ्स घेतल्या समजा, मॅथ्स किंवा बुद्धिमत्ता घेतला, बुद्धिमत्ता, जो काही कुठला सब्जेक्ट आहे म्हणजे पूर्ण सॉल्व्ह करायचा पेपर, दोन्ही सब्जेक्ट सॉल्व्ह करायचे. मग आपलं कुठं कुठं चुकलं, समजा फॉर एक्झाम्पल आपलं चुकले सरळ व्याज, सिम्पल इंटरेस्ट, किंवा आरशातील प्रतिबिंब चुकला असेल याच्यातील. मग काय करायचं, त्याच्यावर आपल्याला डिटेल स्टडी करायचं, त्याच्यावर काय करायचं आपल्याला डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा. मग आपलं काय चुकलं बाबा, आपण कुठं चुकलो, हा आपला टॉपिक कुठला कमकुवत आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, चांगला पक्का करायचा. काय करायचं, पक्का पक्का करायचं. जो आता इंग्लिश असेल, आता इंग्लिश मध्ये पण बरंच आहे. समजा तुमचा सिनोनॉम्स किंवा असेल, किंवा अँटोनॉम्स असेल, किंवा तुमचं जे असेल काय बरेच काय आहे तुमचं, पण आता मलाही माहित नाही, मी काही घेत नाही. जर आपल्याला तेवढं टाइम नाही तर तो पण घेतला असता, काही विषय नाही. बघा, तर आपल्याला काय करायचं मग, मराठीचं असेल तुम्हाला, मराठीचा कुठला चुकलाय बाबा, कुठला टॉपिक आपला हे राहिलाय. तुम्हाला मनी असतील, मनी विचारायचं तुम्हाला, त्याच्या समानार्थी विरुद्धार्थी असेल, किंवा पॅराग्राफ चुकत असेल आपला, तर थोडंसं आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल पण, आपलं वाचन कसं, तुम्ही वाचन करता बघा, काही जणांना मी मुद्दा म्हणून वाचायला होतो का, तुम्ही वाचता पण तुम्हाला प्रश्न कळत नाही की काय म्हणते. तुम्ही वाचन करता, प्रश्न काय म्हणते तेच कळत नाही तुम्हाला.
मग काय करायचं, वाचन करायचं बाबा, हा काय बोलतोय, पॅराग्राफ काय म्हणतोय आपल्याला हे समजून घ्या पहिल्यांदा. ही प्रॅक्टिस तुम्हाला महत्वाची आहे. तुम्हाला कमीत कमी वाचन जास्त असलं पाहिजे. वाचन काय आहे? जास्त. आता वाचतोय उद्याचा काही उपयोग नाही, उगं वाचतोय. समजा आता एक्झाम्पल बघा, तुम्ही काय करता, काही जण नुसतं वाचता येते तुम्हाला. तुम्ही म्हणणार प्रश्न क्रमांक मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे, ए बी सी आणि एडी अशी चार उत्तर आकृती उजव्या बाजूला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न आकृती लपलेली आहे, जडवलेली आहे. अशी उत्तर आकृती निवडा. OMR वर पृष्ठभागावर प्रश्नाचे जुळणारे क्रमांकासमोर वर्तुळ काळे करा. अरे काही समजलं तुला, विचारलं परत की कोणी म्हणते हा असं काहीच समजलं. मग याचा अर्थ काय झाला, वाचन करण्याचा अर्थ म्हणजे झिरो झाला. वाचता येते तुम्हाला, झिरो झाला तरी पण. वाचन तुम्हाला किती सुंदर येऊ द्या, तरी पण झिरो. का झिरो? तुम्हाला याचा हा प्रश्न काय म्हणतोय हे समजना गेल्यावर आपल्याला काय उपयोग रे वाचनाचा? अं? अं? ते मुख्य बरे, आपल्यापेक्षा काय म्हणतात ते मूक बधीर बरे. मूक बधीर बरे. का मूक बधीर बरे? अरे त्यांना वाचता येते, बोलता येत नाही. म्हणजे आपल्याला क्वेश्चन जर वाचून जर आपल्याला समजत नसेल काय म्हणतोय, तर मग काय आपल्याहून वेळ कोणी नाही. ओके, तर मग काय करायचं, वाचन जो पॅराग्राफ हा तुमच्यासाठी मराठीसाठी फार महत्वाचा आहे. वाचन मराठी, कारण पॅराग्राफ येतो आणि मग नुसतं तुम्ही बघत बसणार नाही. तर हा मग आता क्वेश्चन मध्ये दिले समजा, फॉर एक्झाम्पल आकृत्या दिले, तुम्ही काय करणार, शोधणार. हा आकृती कुठे आहे, आकृती 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 आकृती, हा उत्तर काय, मग त्याच्यात बघणार हा वर्ड, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4. हा काय उत्तर आहे, हा इथं काहीतरी दिलं समजा, फॉर एक्झाम्पल ससा मांजर काहीतरी दिलं असेल. हा इथं मांजर दिसलं, क्लिक. तरी पण चुकणार आहे. दोन ठिकाणी जर असलं तर, मग तिथं काही असेल तर दुसरं. तर मग त्यासाठी आपल्याला पॅराग्राफ फार फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. पॅराग्राफ आपल्याला छानपैकी वाचलं, एक बार वाचलं की लक्षात लगेच आलं पाहिजे. समजा एका गावात एक जे नावाचा माणूस होता, त्या गावामध्ये तो दररोज पाणी भरायला जात होता. त्या गावामध्ये पाण्याचा पुरवठा कमी होता. मग प्रश्न आला समजा खाली, कोण्या गावामध्ये पाण्याचा पुरवठा कमी होता, असा आला समजा. त्याचं गाव काहीतरी समथिंग समथिंग काहीतरी असेल. तर पर्याय क्रमांकमध्ये आपल्याला लगेच कळलं पाहिजे की बाबा जे या गावचा होता. चला, हा जे या गावचा होता, क्लिक करा, झालं. मग वाचन जे आहे ते आपल्याला काय करायचंय, समजून करायचंय. ओके, तर नाही तर मग वाचन करतात, बरेच जण करतात. आता बरेच जणांचं बघितलं, काय करायला, वाचायला तुम्ही व्यवस्थित येत नाही. म्हणजे वाचन करा आणि समजून घ्या. आणि वाचन जर व्यवस्थित येत असेल तो लई दिवस, जास्त दिवस लागत नाहीत आपल्याकडं. 8 ना 10 दिवसामध्ये तुमचं वाचन आणि अंडरस्टँडिंग लेवल कंटिन्यू वाचलं, नंतर तुमचं काय होऊन जाईल, कव्हर होऊन जाईल. त्याला काही जास्त लागत नाही, एफर्ट घ्यायची काही गरज लागत नाही. तुमच्याकडे भरपूर आळस असतो, बरं का, एवढा आळस असतो की नाही तुम्हाला वाचच वाटत नाही. पटपट पटपट पट वाचून घेता, जसं की आपल्या मागे कुत्र लागल्यासारखं. तर व्यवस्थित काय करायचं, आपल्याला वाचन करायचं. ओके, आजपासून ते पण काय करायचं, मराठीचं एवढे अंडरस्टँडिंग लेवल वाढवायची आपल्याला. देन वाचन पण चांगलं करायचं. ओके, वाचन पण, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि दररोजच्या दररोज करा. आणि राहिलेत किती दिवस रे, आज काय तारीख आहे? ओके, 16 तारीख. बघा, 16 तारीख आहे, तर तुमचा हा जवळपास तुमच्याकडे 28 दिवस आहेत. ओके, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 28 दिवस आहेत. 28 दिवस एवढे कष्ट घ्यायचे की बाबा आपण लागलोच पाहिजे. ओके, तर लागलंच पाहिजे. ओके, मला तर सगळ्यांकडून अपेक्षा आहे, सगळ्यांनीच लागले पाहिजे. ओके, चला. आणि खास करून काही 5-6 जण आहेत ते तेवढ्यांनी तर लागले पाहिजे. ओके, चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. आता भरपूर कीर्तन झालेलं आहे, चला पुढे जाऊया. ठीक आहे, आता काय माहिती किती जण ऐकतात काय नाही, एवढं बडबडून वाया घालू नका. झालं, हा क्वेश्चन कोण वाचणार आहे बाबा आता पुढचा?